नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी गणेश नागरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हेल्पिंग गणेश। एक महत्त्वाची न्यूज आलेली आहे आपल्या हाती। 65व्या राष्ट्रीय चित्रपटांची घोषणा झालेली आहे। त्यामुळे यामधील 1 ते 2 क्वेश्चन आपल्याला मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारल्या जाण्याची शक्यता दाट आहे। एक तरी क्वेश्चन या पुरस्कारामधून चालू घडामोडी या घटकात 100% विचारल्या जाणार आहे। त्या अनुषंगाने आज मी घेऊन आलो आपल्यासाठी खास जे 65वे राष्ट्रीय चित्रपट आहेत, जे पुरस्कारांची घोषणा झालेली आहे, ते आपण आज पुरस्कार बघणार आहोत। कोणाला पुरस्कार भेटलेले आहेत, कोणत्या फिल्मला कोणता पुरस्कार भेटलेला आहे, सर्व विस्तृत माहिती आज आपण घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा असं इम्पॉर्टंट हे पुरस्कार असतात। दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात। यंदाचे हे 65वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत। त्यांची संपूर्ण माहिती घेऊया, तर बघूया चला। त्याच्याबरोबर एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा जाहीर झालेला आहे। दादासाहेब फाळके पुरस्कार हा भेटलेला आहे दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना। दादासाहेब फाळके पुरस्कार हा अतिशय मानाचा असा समजला जातो चित्रपट इंडस्ट्रीमध्ये, या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार। भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार म्हणून दादासाहेब फाळके पुरस्कार ओळखला जातो। तो भेटलेला आहे विनोद खन्ना यांना, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। हे सुद्धा क्वेश्चन आपल्याला बहुतेक वेळेस पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे आणि आता फक्त मुंबई पोलीस भरती बाकी असल्यामुळे त्याच पोलीस भरतीमध्ये हा 100% क्वेश्चन पडणार आहे। तरी बघूया आपण महत्त्वाचे पुरस्कार भेटलेले। सर्वोत्कृष्ट चित्रपट, त्याला आपण सुवर्ण कमळ सुद्धा म्हणतो। हा सुवर्ण कमळाचा पुरस्कार कोणाला मिळाला, तर तो भेटलाय विलेज रॉकस्टार या चित्रपटाला। तो आसामी या भाषेमधला आहे पिक्चर। त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे भेटलाय जयराज यांना, त्यांचा भयानकम हा पिक्चर होता। त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, जे आताच मागे त्यांचं निधन झालेले आहे, त्या म्हणजे श्रीदेवी। त्यांच्या मॉम ह्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता ते भेटला आहे रिद्धी सेन, बंगाली हिरोईन, त्यांचा पिक्चर होता नगर कीर्तन। त्याच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार भेटला विनोद खन्ना यांना। त्यानंतर इंदिरा गांधी पुरस्कार, म्हणजे त्या इंदिरा गांधी पुरस्कार असतो सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, जे पदार्पणात म्हणजे पहिला चित्रपट आहे आणि तो हिट झालेला आहे, असे ते पांपली यांना भेटलेला आहे। त्यानंतर सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट हा भेटलेला आहे मोरक्या, हा मराठी चित्रपट होता, हे लक्षात असू द्या। जे मराठी चित्रपट आहे याच्या सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो। त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट बाहुबली 2। त्यानंतर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन चित्रपट आहे इरादा। त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत AR रहमान, त्यांना भेटलंय कात्रु वेलिदियाई या चित्रपटासाठी। त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट गीतकार JM प्रल्हाद, त्यानंतर सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, टॉयलेट एक प्रेमकथा ह्या चित्रपटासाठी। त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता कोण होता, फहाद फाजिल यांना भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून। इत्यादी हे आपले महत्त्वाचे पुरस्कार आहे। आणखी याच्यामधला महत्त्वाचा तो राष्ट्रीय एकात्मतेसाठी जो नरसिंग दत्त पुरस्कार दिला जातो, तो भेटलाय ठप्पा हा मराठी चित्रपटाला। जे मराठी चित्रपटांना पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्यावर जास्त लक्ष असू द्या। या पुरस्कारामधून आपल्याला जास्त करून सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे हा पोलीस भरतीमध्ये विचारला जातो। त्यानंतर विचारला अभिनेता कोणता सर्वोत्कृष्ट आहे, आणि त्यानंतर अभिनेत्री, हे महत्त्वाचे। तरी बाकीची सुद्धा आपण लक्षात ठेवायची आहे। जर आपण महाराष्ट्राचा ठसा या पुरस्कारामध्ये महाराष्ट्र जी पिक्चर आहे आपले, त्या कोणकोणत्या चित्रपटाला पुरस्कार भेटले महाराष्ट्रातले, आता बघूया आपण नेमके कोणता चित्रपट आणि कोणता पुरस्कार भेटलेला आहे। सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला कच्चा लिंबू। त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट लघु चित्रपट ठरला मयत। त्यानंतर सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट ठरला मोरक्या। त्यानंतर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला न्यूटन। या असे इत्यादी पुरस्कार हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत। जे आपण सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट न्यूटन आहे, त्याचे दिग्दर्शक आहेत मराठी माणूस आहे, त्याचं नाव आहे अमित मसुरकर। इत्यादी महत्त्वाचे असे हे पुरस्कार होते। हे पुरस्कार 100% आपल्याला 1 मार्क तरी देऊन जाणार आहेत। तर मित्रांनो, हे चित्रपट जे पुरस्कार आहेत हे लक्षात ठेवायचे। वाटलं तर व्हिडिओ पॉज करून आपण लिहून घ्यायचा एक चित्रपट पुरस्कार, किंवा तुम्हाला जर याची PDF पाहिजे असेल, बहुतेक मित्रांनी मला मेसेज केला की सर आम्हाला तुम्ही हे सांगता याच्याबद्दल तुम्ही आम्हाला PDF देत जा, पण PDF बनवायला खूप वेळ लागतो आणि आपला कमी वेळ बाकी आहे। कारण मी सुद्धा मुंबई सिटीचं ग्राउंड मारून आलेलो आहे, माझा पण सुद्धा पेपर आहे। माझ्या
पेपरच्या बरोबर तुमची सुद्धा मी तयारी करून घेत आहे. त्यासाठी मी PDF सध्या बनवू शकत नाहीये, कारण आपल्याकडे टाइम कमी आणि अभ्यास कव्हर करत जाणे, प्रत्येक टप्पा घेत जाणं आहे. त्या अनुषंगाने मी तुम्हाला PDF तर देऊ शकत नाही, पण तुम्ही जर माझे WhatsApp क्रमांक मी आज खाली दिलेला आहे, WhatsApp क्रमांकावर मला मेसेज करा. जर तुम्हाला याची PDF लागली असेल तर मी तुम्हाला 100% ती PDF सेंड करून देईल. त्याच्यात तुम्ही WhatsApp करायच्या वेळेस तुमचं नाव टाकायचंय आणि सर मला याची PDF कोणती PDF पाहिजे ते तसं नमूद करायचं आहे. मी तुम्हाला 100% PDF देईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 65वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घेतले 1 मार्क 100% आपला ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट झालेला आहे. त्यामुळे हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा. सर्वांच्या फायद्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.